आज आपण पाहणार आहोत एका दिवसात कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे। आता या ठिकाणी महिलांना 2100 रुपये येणार आहे की 3000 रुपये येणार आहेत। 20 नोव्हेंबरला विधानसभेचे मतदान जे झाले त्याचे निकाल 23 नोव्हेंबरला समजणार आहे आणि त्यानंतर समजणार आहे की महिलांना 2100 रुपये मिळतील की 3000 रुपये मिळतील। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलैपासून महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना 5 महिन्यापासून योजनेचा लाभ मिळालेला आहे। म्हणजेच जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे सर्व महिलांना मिळालेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांना 7500 रुपये या योजनेमार्फत मिळालेले आहे। काही बहिणींना या योजनेमध्ये अद्यापही पैसे मिळालेले नाही। त्यांचे अर्ज मंजूरसुद्धा झालेले आहे, परंतु त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाही। तर त्या बहिणींनाही पैसे मिळणार आहे, परंतु त्या बहिणींना आता 2100 रुपये महिन्याप्रमाणे मिळते की 3000 रुपये महिन्याप्रमाणे मिळते हे 23 तारखेनंतरच समजणार आहे। आणि ज्या बहिणींना पैसे मिळाले नाही त्यांनी कोणत्या बँकेमध्ये अकाउंट काढायचे आहे तेही आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजेच एकाच दिवसात तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। आता पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि महायुती सरकारने जाहीर केलेले आहे की महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व महिलांना 1500 वरून 2100 रुपये महिना वाढवून देण्यात येणार आहे। हे वाढीव 2100 रुपये डिसेंबर महिन्यापासून बहिणींना देण्यात येणार आहे। आणि महाविकास आघाडीनेही अतिशय चांगली योजना सुरू करणार असल्याचे म्हटलेले आहे। महाविकास आघाडी जर सत्तेत आली तर महिलांकरिता महालक्ष्मी योजना सुरू करणार आहे आणि महालक्ष्मी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना 3000 रुपये महिना देणार असल्याचे महाविकास आघाडीने म्हटलेले आहे। महायुतीचे सरकार आले तरी बहिणींना पैसे वाढवून मिळणार आहे, म्हणजे 1500 वरून 2100 रुपये महिना सर्व पात्र बहिणींना मिळणार आहे। आणि महाविकास आघाडी जर सत्तेत आली तर महाराष्ट्र राज्यातील सर्व बहिणींना 3000 रुपये महिन्याला मिळणार आहे, म्हणजेच वर्षाला 36000 रुपये मिळणार आहे। आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांकरिता फ्री महालक्ष्मी बस सेवा सुरू करणार असल्याचेही म्हटले आहे। म्हणजेच महिलांना महाराष्ट्र राज्यात कुठेही जाण्यासाठी एसटीचे भाडे द्यावे लागणार नाही। पूर्ण महाराष्ट्रभर महिलांना एसटी प्रवास फ्री राहणार आहे। कोणतेही सरकार सत्तेत आले तरी महिलांची योजना बंद होणार नाही आणि पैसेही योजनेमार्फत वाढवून मिळणार आहे। परंतु आता इथं पहा, ज्या बहिणींना 5 महिन्याचे पैसे मिळालेले आहे त्या सर्व बहिणी 6व्या हप्त्याची वाट पाहत आहे की 6वा हप्ता कधी मिळणार आहे। परंतु ज्या बहिणींना काहीच पैसे मिळालेले नाही त्यामध्ये काही बहिणी अशा आहे की त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहे, परंतु त्यांना पैसे आलेले नाही। त्याचे एक कारण असेही आहे, काही बहिणींनी अशा बँका जोडलेल्या आहेत की त्या बँका योजनेला चालत नाही, म्हणजेच योजनेचे पैसे त्या बँकेमध्ये जमा होऊ शकत नाही। ज्या बँकेला आधार लिंक होत नाही त्या बँकेत योजनेचे पैसे जमा होत नाही, कारण योजनेचे पैसे DBTद्वारे टाकण्यात येत आहे आणि DBTद्वारे पैसे टाकण्याकरिता बँक खात्याला आधार लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे। तर ज्या बहिणींचे असे खाते असतील की त्या बँकांना आधार लिंक होत नाही त्या बहिणींकरिता सोपा उपाय आहे। अगदी 100 रुपयामध्ये त्यांनी खाता काढून घ्यायचा आहे। पोस्ट बँकमध्ये खाता काढायचा आहे। एका दिवसात तुमची KYC वगैरे सगळं कंप्लीट होते आणि तुमच्या खात्यात पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो। असे केल्यानंतर सहज तुमच्या खात्यात पैसे जमा होतात। म्हणून पोस्टाचे किंवा अशा बँकेचे खाते काढायचे आहे की ज्यांना आधार लिंक करता येते, तर लगेच तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। तर पहा, ज्या बहिणींचे अर्ज मंजूर झालेले आहे आणि पैसे आले नाही त्यांनी तपासून घ्यायचं आहे खात्याला आधार लिंक KYC आपली कंप्लीट आहे की नाही। असे जर नसेल तर कोणत्याही आधार लिंक करीत असलेल्या बँकेमध्ये बँक खाते काढून घ्यायचे आहे किंवा पोस्ट बँकेत खाते काढून घ्यायचे आहे। त्या ठिकाणी तुमचे खाते लवकर निघते, लवकर KYC होते, लवकर आधार लिंक केल्या जातो आणि लगेच तुमच्या खात्यात ते पैसे जमा होतील। 23 नोव्हेंबरला इलेक्शनचे निकाल जाहीर झाल्यानंतर योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे।
तर ज्या महिलांचे बँक खात्याचे काही प्रॉब्लेम असतील त्यांनी ते क्लिअर करून घ्यायचे आहे. या 2-3 दिवसामध्ये क्लिअर करून टाकायचे आहे, म्हणजेच तुमच्या खात्यात लवकर पैसे जमा होतील. तर ही होती माहिती. अशीच नवीन माहिती पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये.